पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। काल सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होतं, परंतु दुपारनंतर सुरू झालेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली। काही ठिकाणी रस्त्यांना नाल्यांचं स्वरूप आल्याचं दिसलं। त्यातच सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। पुणे रेल्वे स्टेशन परिसरात एका तरुणानं चक्क पोहण्याचा आनंद लुटलाय, तर काही मुलं रस्त्यावर साचलेल्या पाण्यात क्रिकेट खेळताना दिसलीत। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर राज्यात मान्सूनचं जोरदार आगमन झालं असून विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। पुण्याला काल पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। शनिवारी दुपारी शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे शहराच्या काही भागांमध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं, तर रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं। 5:30 वाजेपर्यंत शिवाजीनगर इथं 67.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालं, त्यावर पाणी साचल्यानं रस्त्यावरती पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली होती, तर काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरलं। लोहगाव कलवड इथं जोरदार पावसात शॉर्ट सर्किटमुळे झाड देखील जळालेलं आहे। अग्निशमन दलाची वाहनं व जवान विविध ठिकाणी कर्तव्य बजावत असून कुणी जखमी व जीवितहानी झाल्याचा प्रकार अद्याप पुढे आलेला नाहीये। दरम्यान पुण्यात पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता आहे। याबाबत हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे।